तुला गावला काय सुरमई 200 कोण देतील नाही थोकं लिहिल्यावर टाकून दे 400 रुपये 400 ताकद कोणलाच नाही बोला खूप 300 रुपये 300 आज आपण रेवदंडाचं बंदर कव्हर करणार आहे। आता मासे भरपूर प्रमाणात यायला सुरुवात झाली, तर आपण रेवदंडाचं बंदर कव्हर करणार आहे। काय मासे मिळतात, काय भाव चाललाय, सगळं दाखवणार आहे, पण व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नका। रेवदंडाकडे जाताना असं मस्तपैकी हिरवी दाट झाडे लागतात। अशी मस्ती छान छान झाडं आहे बघा, अशी किती छान छान झाडं आहेत। आणि मस्त असं घनदाट झाडीतून आपण एंट्री करतो पुढे, आणि समोर बघताय सूर्यदेवाचं दर्शन होईल। मस्त किरण पडली आहे, सकाळचे 7:30 वाजले ते बघा। मस्तपैकी किरण बघा ही झाडातून आलेली, अशी मस्त सकाळ आहे। वाव, अशी कोकणातली रम्य सकाळ अनुभवायला मिळते। आणि इथं तळ आहे खूप छान छोटं, नारळ सुपारीची बाग आहे तिथे मस्त मस्त बघू शकता, रस्त्यालगतच आहे। हा एक सकाळी खूप छान सीन दिसतो इथे। हे रामेश्वर मंदिर आहे, खूप फेमस आहे चौलमधलं। आणि जर तुम्ही येत असाल तर इथे आधी या मंदिरात, इथे खूप मोठं तळ आहे समोर, तुम्हाला आत्ता घाईघाई दाखवतोय, पण खूप छान मंदिर आहे इकडे रामेश्वराचं, नक्की या। संपूर्ण बागाच लागतील, मस्तपैकी एसटी आली बघा पुढे। अशा नारळ सुपारीच्या बाग आहेत संपूर्ण इथे, आणि सकाळी आला तर असंच खूप छान व्ह्यू मिळेल बघायला। असे वळणाचे भरपूर छान छान रस्ते आहेत। हा सगळा रेवदंडा बंदराकडे जाण्याचा रस्ता आहे हा संपूर्ण। भरपूर गर्दी आहे इकडे, कारण आता मासे पण भरपूर प्रमाणात आले, तर गर्दी पण भरपूर होती आहे। सकाळचे आता 7:30 वाजले ते बघा, ही गर्दी पुढे भरपूर गर्दी आहे। हा रस्ता आहे, असे सगळे मासे खरेदी करून झाले ते यांची भरपूर। आणि इथे सुके मासे पण मिळतात, ते पण दाखवतो। इथं सुकट बोंबील भरपूर आहे, मोठी सुकट, बारीक सुकट, अशी बारीक सुकट आहे ही पूर्ण, ही बऱ्यापैकी मोठी आहे। भरपूर प्रकार आहे सगळे, बोंबील पण आहेत। बोंबील कसे आहेत मावशी? 600 रुपये किलो, ओके। आणि ही सुकट ह्याचा काय भाव आहे दोन्ही? ही मोठी 500 आणि ही 250, आणि याचा काय भाव आहे? ओके, ही 500, ही 550। गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे, भरलं आहे बाजार, कारण मासेस भरपूर येत आहेत, तर स्टॉल भरपूर लागले, फुलं, अगरबत्ती, सगळी लोकल माणसं आहे तिथली। इथे रमेश दादा पाटील इथं एक कमान लागली आहे, सरळ जायचं आपल्याला। पुढे बंदर आहे, इथं सुरुवात झाली, सगळ्या बायका बसायला, सगळं लाईनीने बसतात इथं पण सगळे भरपूर आहेत। सुरमई वगैरे तर भरपूरच आहे, प्रचंड आहेत, असे वाटे लावलेले आहेत प्रॉपर। काय भाव चाललाय सुरमईचा? तसेच विकता? एवढा काय करा सगळा? एकेचा काय भाव आहे? 1000 रुपये। बघा पापलेट वगैरे, पापलेट आहे, कोळंबी आहे, मोठी कोळंबी पण आहे, कोलंबीचे गोले पण आहे। हा चालेल, आत्ता चालू आहे, बघतो मी, येतो मी परत। काय वाटा लावला? मोठे आहेत चांगले ना, ताजे आहेत, हे खवले आहेत ना, हे निघतात सिल्वर कलर, ह्याच्यावरून ओळखायचं ताजे मासे आहेत हे सगळे मस्त। नाही मी आलोय आत्ता, बघतो फक्त। हा कुठला खापरी पापलेट आहे? हा खापरी पापलेट आहे हा, इकडे पापलेट भरपूर आहेत। कसं लावला वाटा? सांगा फक्त मला, फक्त सांगा मला। थांबा आत्ता झालं, बघतो परत। असं बाजार लागतो इथं संपूर्ण, असे ताजे ताजे मासे, जिवंत आहे कोळंबी, जिवंत आहे कोळंबी अजूनही, हलते आहे भरपूर आहे। हे वेगळे मिक्स मासे असतात, हे वेगळे करतात,
मग आपल्याला मासे मिळतात चांगले. इथं हलवा पण आहे. हलव्याचा कसं दिला वाटा? 1500ला वाटतं. 1500ला. सुरमई पापलेट सगळंच आहे. बांगडा कसा बांगडाचा वाटा? 200 रुपये. सुरमई देव भाऊ. हे बघा तू पाहिजे. कसं लावणार किती देशील? तुम्ही सांगा कसा. आता मी काय साधी किंमत सांगा. जास्त सांगितलं ना. हे बघा कशी कडक आहे. एकदम जिवंत आहे बघा. हो आता बंदरावर चांगलंच मिळणार ताजं. किती देणार बोला? बरं मी आत्ताच आलो बघून. बघून आले तर परत इथेच येणार. लिहिलं काही नाही. खाली हा चालेल बघतो आलो. हा बोबडा मासा देव ताज्याचा 3 देव. कसं दिलं वाटो कसं दिला 2चा? 2 देव 800ला 2. बोल बोल काय देते? ओके. अरे तुपासारखे लागतील. बोल काय देते तू? बोल का आपण देतो मस्त पैकी. हा तू काय देतस? तू बोल. बघतो मी आलो. अरे बाबा बघू नको मग ये. बोल हा. बोलून जा. काय बोलतस? आत्ताच आलो. ये असलं मावरं कोट आहे. बरोबर हा दिसत. देव देव साच्यानी. हा आवरं परे मस्त पैकी. आलो. देव 500नी देव. तुझ्याकडे ऑनलाईन होईल काय? हाय दे. हा मग थांब 2 मिनिटं मी फक्त बघून आलो. हे संपूर्ण खाडी आहे इथे. आतमध्ये बोटी पण दिसतील तुम्हाला. आणि इथून पण चालू झाला सगळा भाग. हो घ्यायचे पण आता चालू आहे ना. बघतोय सगळं. हे बंदर आहे संपूर्ण. पुढे जाऊन दाखवेल. पण ही संपूर्ण खाडी आहे. इथे मस्त उजेड पडलाय. सूर्योदय झालाय. तर बघा असे मोठे मोठे मासे पण आहेत. हा कुठला आहे? हा खेकडू. ओके. काय काय कशी किंमत दिली? 2,500. काय दादा? बरं ठीक आहे. तुला नाही घेत. कोळंब्याच्या टोपल्या बघा. ही मीडियम साईजची कोळंबी आहे. पण ताजी कोळंबी ही लगेच ह्याच्यावरून कळते. कारण बंदरावर तुम्हाला ताजे मासेच मिळणार आहे सगळे. इथं कोळंबी पण आहे. हे वाटेत कोळंबीचे सगळे. कसं दिला वाटा? बापरे. थांब राहू दे. बघते आधी. नको एवढी नको. 1000 रुपयाची. तुला किती पाहिजे? फ्रेश आहे कोळंबी. बोल काय देते? जाम सांगतोय 600 रुपये. जाम सांगतलं 600. हा बच्चा इथे पण जाम सांगितलं. थांब आलो बघून. घ्यायची आहे. चांगले आहे. घ्यायची मला. किती पाहिजे? जास्त पाहिजे काय? नाही एवढंच पाहिजे हा मला. आलो बघून पुढं बघतो. बोलून आलो बघतो. काय नाही पुढे. मासे भरपूर आहे. तुम्हाला पाहिजे तसे सोलून वगैरे मिळतात इथं. सुरमई पण भरपूर आहे. सुरमई बांगडे. नाही थांबा जरा आलो. सुरमई बांगडे. मोठी कोळंबी भरपूर आहे. ही साईज बघा फक्त. कोळंबीची साईज. पापलेट पण चांगल्या साईजमध्ये आहे. आणि खवले दिसतात ना सिल्वर कलरचे. त्याच्यावरूनच कळतं की ताजी कोळंबी. सुरमई पण दिसते छान. ही करली आहे इकडे. चांगली करली. बघते आधी. करली पण आहे. चांगल्या प्रमाणात करली दिसते इथे. सुरमई आहे. तर काय बोटी येतच असणार आहे. टायमिंग आहे बोटी येण्याचं. हा तर इथं लिलाव चालतो. अजून थोडं लवकर आलं तुम्हाला लिलाव बघायला भेटेल. लवकर आहे थोडं अजून. वाम दिली आहे काय? कशी? नाही आहे ना तुम्ही तर अजून. थांबा आलो. घ्यायची मला. हाय मी पण. हा शिंगाडा आहे इथे. शिंगाडा भरपूर आहे. शिंगाडा खूप जणांचा फेवरेट असतो. नाही घेत बघतोय. शिंगाडा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे ना. खूप लोकांचा फेवरेट असतो शिंगाडा.
शिंगाडा पण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि खूप चांगल्या साईजमध्ये आहेत, मोठ्या साईजमध्ये चांगला. तर बघा असे वाटेत हे कुपा आहे इथे, हा कुपा मासा. लिलाव चालला इथे पण. लिलाव दाखवतो तुम्हाला थोडा, जितका दाखवतो तितका लिलाव चालू इकडे. तर इथे बोटीतून काढतात, बोटीतून काढतानाच लिलाव बऱ्यापैकी ठरतो काय द्यायचे कितीचे. भरपूर मागणी आहे, ताजे मासे ट्रान्सपोर्ट पण होतात इथून, त्यामुळे मागणी पण तितकीच भरपूर आहे. मोठा मोठा सुरमई आहे बाबा, किती किलोचा. पिशीवाले 40 लायचे. तुला जर कुपे या आरक्षण घे, सांगते खपले उद्या नाही कोणते यायचे. पाहिजे नाही पाहिजे, मला मला घ्यायची आहे ना, तुम्ही देऊ नका कोणाला. हा सकाळपासून गरज माणूस बायका ऐकणार नाही तुला. वंदना ताई बोला कुपे देवाला 300 रुपये. 300 हाय सुरमई 200 कोण देतील. नाही थोपा लिलावाला टाकून 400 रुपये. 400 ताकद कोणलाच नाही. इकडे दाखवतो तुम्हाला, हे बघा किती मासे आहेत त्या बोटीमध्ये, तुम्हाला दाखवतो. संपूर्ण माशांनी भरलेली बोट आहे, बऱ्यापैकी लिलावात गेलेले आहेत. आता हे झालेले आहेत लिलावाला. इकडे पण भरपूर मासे आहेत. इकडे हलवा दिसतो एकच, हलवा एकही आहे क्या हो. अरे यांना एकच हलवा भेटला वाटतं एवढं, बाकी सगळं कुपाच भेटला यांना. हा कुपा मासा आहे, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा सगळा कुपा मासा आहे. हा पण खूप चवीला चांगला असतो. जर तुम्ही ग्रुप प्लॅनिंग नेल ना तर या माशाची एक टोपली घ्या, तुम्हाला 2 दिवस मस्त फ्रेश मासे भरपूर खायला मिळतील असे. हा चांगला असतो, टिकतो पण चांगला आणि चवीला पण चांगला असतो. तुम्हाला सुरमईला जर हवा असेल ऑप्शन तसं बघितलं तर हा चांगला आहे खूप. आपण स्वस्तात मस्त मिळतो, जास्त महाग नसतो हा. इकडे बघा लिलाव चालला लगेच, इकडे काढतात ते इथे लगेच आणि इकडे लगेच लिलाव चालू आहे. इथं पाणी आहे, सगळं पाण्यात उभं आहे आता, पाणी इथे सगळं, कारण बऱ्यापैकी भरती आहे. इकडे पण काढतात ते, इथे पण मोठ्या बोटी आहेत बघा. इथे झालेल्या बोटी इकडे बरं आतमध्ये थांबतात थोड्या आणि संपूर्ण बोट आहे. बोटीवरचे पण तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने न्यूज. असे 200 रुपये तू कसे देत कंटाळली तुला गाडी आहे का.
योगा ताई एक कुप्याचे पान नाही दिले ते ताप्याला लागली. तुला जर सुरमई हो कांद्याला 300 रुपये नको पडतो काय 50 देते मी नको मग मला काय देते. अरे पडतो काय झालं तुला काढतेस माझ्या दोन अरे पण कमर दुखते ना का नाही तो ठेव सगळं पैसे दिले 200 रुपयाचे कुपे बदलते. अरे पण 200 रुपयाचे कुपे जर बदलिले मध्ये केला नको तुला नाही जाऊ चालतं 300 आहे दुसरी तुला अजून काय पाहिजे पाहिजे जा तू रस्त्यावर आता 400 मला काय एकतर फुटलाय काय काय यार काढता 300 तू काय सांगते तू काटून तुला गावला नाही रस्त्यावर तुझी झाली होती आता मी झाल्या ना 3 झाले नाही गौऱ्या काय करता तुम्ही कमी करायचे ते हा सगळा बर्फ आहे. हा बर्फ याच्यामध्ये लोड करणार कारण आता ही बोट आतमध्ये चालली 2-4 दिवसांसाठी तर का होईना. तर हा बर्फ सगळा स्टोअर करून ठेवला जातो. गोण्यांमध्ये अक्षरशः बर्फ भरून आणला आहे आणि हातात नेणार याच्यामध्ये कारण एकदा बोट आतमध्ये गेली की त्यांना वेळ लागतो यायला. जसे मासे सापडतील तसं येणार हे बोटीतून बाहेर सगळे तोपर्यंत सगळे आतमध्ये एवढे मोठे मोठे गोणींमधून बर्फ नेला जातो. ही मेहनत असते यामागे. बघा किती बर्फ आहे. ही कधी येणार आता बोट बाहेर आता गेले की आतमध्ये 4 दिवसांनी ना. ओके बरोबर 4 दिवसांनी येणार. इथे मासा कट करता येते तर हे बोटीवरच रेसिपी बनवणार मस्तपैकी. तर हे बोटीवरच्या लोकांसाठी सगळं हे मासे कट करता येते छान मस्तपैकी. वाव हे दाखवतात मला मासे अजून. वा मस्त. हा कोणता आहे मासा? डांगुळ मासा. डांगुळ. वा छान आहे मस्त आहे. घोळ माशासारखा ना. छान मस्त. बघ्या माहिती बघ्या माहिती. हा बघ्या आहे छान मस्त. हो ती करली लावली आहे. मोठी मोठी साईज आहे करलीची चांगली. नाही पण मोठी आहे चांगली ना साईजनी खूप चांगली आहे. अजून बोटी येतील का बाहेर? आज नाही उद्या सकाळी ना. हां हे तुम्हीच बनवणार आता सगळं हे? ओके मस्त चांगलं आहे. भारी वाटतं असं बघायला म्हणून. हे बोटीवर जेवण बनवतात बोटीवरच्या लोकांसाठीचं. भारी असते यांची रेसिपी. खूप साधी असती पण खूप भारी असती. पुढल्या वर्षी गणपतीच्या टायमात येतो तुम्हाला जेवण आणतो फक्त काय मीठ मसाला आणि मिरची. हां काय नाही करायचं. अच्छा बोटीवर बनवतो तुम्ही जेवण? गणपतीत कधी येऊ? कधी पण गणपती म्हणजे हां म्हणजे ते आपल्या 10 दिवसांच्या गणपतीमध्ये ना. हां कारण इकडे 21 दिवसाचे पण बसतात गणपती तसे. आपल्याला आत्ताच आमंत्रण भेटलंय मस्तपैकी. तुम्हाला सांगितलं असतं काम म्हणतो तुम्हाला कालवणच दिलं असतं बनवून होतं. आणि कधी बनवणार तुम्ही कालवण? 2-4 तास. 2-4 तास अजून भरपूर वेळ आहे ना. म्हणजे काय माहिती आहे भरतं पाणी भरतं पाणी नाही. हां अच्छा पाणी येणार तुमचं तिकडून. अच्छा तुम्हाला जेवणच पाठवलं असतं. नाही येऊ आम्ही नंतर. वाम घेतोय आपण. घेतलं मला व्यवस्थित सांग जरा करून जरा. नाही सांग कमी सांग व्यवस्थित कर ना. कमी करून सांग मग. 300 खर्च. 300नीच घेतलं मी. खोटा नाही मला 100 मिळते दुसरा काय नाही. कमी नाही करा. 300नी घेतले 400 रुपये दे. मला कट करून दे ना.
हा कट करून दे बरं. ऑनलाईन होईल का? हा ऑनलाईन होईल हा. ही वाम घेतली एवढी मोठी मस्तपैकी. वा दाखवतो तुम्हाला अजून. शेपूट नको तोंड दाखवत आहे. रेवदंडाच्या बंदरावर एवढी मोठी वाम घेतली मस्तपैकी. बघा हिचं तोंड बघा किती मस्तपैकी तोंड आहे. दात बघा ते माझ्या तोंडाला लावून आहे. दात दाखवतोय. थोडं डिटेल दाखवावं लागतं म्हणून. दात आहे मस्तपैकी. ताजी वाम आहे. हे बघा कट करताना तुम्हाला दाखवणारच आहे. ताजी वाम आहे एकदम बंदरावरची मस्तपैकी. ताजी वाम मस्तपैकी कट करून घेऊयात आता. तर ही वाम पण कट करून घेणार आहे आपली वाम. ही एवढी मोठी वाम आहे. तुमच्याकडून कट करून घेतो. चांगली भरपूर मोठी आहे. डिटेलिंग दाखवतोय बघा. शेपूट बघा. शेपूट बघा एवढी मोठी वाम आहे. ताजी आहे. मस्त वजन आहे राव. बघ मस्त वजन आहे. छान. अशी वजन नसलं ना असं वजन असलं तर मजा येते खाण्याला पण. अशी गुंडळून ठेवलं तुम्हाला दिसावासाठी. एवढा मोठा वाम आहे मस्तपैकी. व्यवस्थित खाली आथरलंय म्हणजे कापल्यानंतर पण खाली काही लागणार नाही घाण आपल्याला. छान आथरवून घेत आहे. दातात अडकतं त्याच्या ना. कडक आहे चांगली मस्तपैकी. हे ताजी कशी ओळखायची वाम? हा नाही ओळखायची कशी असं मी तुम्हाला विचारलं. लालची वाली दिसली पाहिजे. हा लाल दिसलं पाहिजे वाली. बारीक बारीक चांगली करा. फ्राय पण करता येतील असे. एकदम फ्रेश आहे. हा फ्रेश आहे. स्वच्छ असते वाम. अशी काही त्यात घाण नाही राहत ना अशी बाकीच्या माशांसारखी. हे पोट कापतायत आता व्यवस्थित. हिला अंडी पण असतात का? मोठी वाम घेण्याचा फायदा हेच आहे. आपल्याला मटेरियल भरपूर मिळतं खायला. हे सगळं हा हा. ही सगळी कलेजी आहे त्याची ना. हे काय आहे त्याचं? हे काय पोटा पोट आहे. ह्याच्यामध्ये काय असं? याच्यामध्ये एक्सपोर्ट होतो बाहेर. अच्छा. आपल्या ऑपरेशनला बी जातो. अच्छा. आपलं पोट बीट फाटलं ना. हा ऑपरेशन नाही मला खरं असं सांगा तसं. नाही खरं ऑपरेशन साठी जातो. अच्छा. रेकॉर्डिंग करता म्हणजे हा बोलतो ना. हा बोत आहे ना. हा तो एक्सपोर्ट होतो. ओके. हा माणसाचं ऑपरेशन कुठला का असं ते धागे बनवण्यासाठी जातो. हा हा. अच्छा ते शिवायचे धागे सगळे. हा भोलीचा बोत वामीचा बोत. हा हा हा. जिताड्याचा. हा हा. ही कलेजी आहे. मोठी असल्यामुळे चांगली कलेजी निघाली ना त्याच्यामध्ये. हे फ्राय करायला पण छान लागणार आहे. पीस चांगले पडणार आहे ह्याचे. मोठे असल्यामुळे पीसच चांगले. चांगले पीस असले की खायला मजा येणार आहे. इथे पाकट मासा पण आहे. तुम्ही कधी टेस्ट नाही केला पाकट मासा? तुम्ही टेस्ट केलाय का सांगा मला. असा पकडतात पाकट मासा आणि याचं तोंड वगैरे सगळं खाली असतो. असा असतो हा पाकट मासा. ती शेपटी तोडली आहे. मी कधी खाल्ला नाही पण नक्की ट्राय करायचं आहे कारण खूप छान असतो असं म्हणतात. तुम्ही केलं आहे का ट्राय? प्लीज मला कमेंट करून सांगा. मला करायचं आहे पाकट मासा ट्राय. अजून मी खाल्ला नाही पाकट. मोठा आहे चांगला बऱ्यापैकी. आणि मिळतात चांगले मोठे मोठे मासे आहेत तिकडे अवेलेबल. या नक्की कारण मासे यायला भरपूर सुरुवात झाली आहे. बघा आपले सगळे वाम कापून झाले. एवढे झाले पीसेस. एवढे पीस झाले. 600चे पीस आहे. 400 दिलेत मला. नाही हो बरोबर दिलंय मी तुम्हाला. ही आहे आणि हे कलेजा पण आहे. आले ना पैसे? हा पैसे घे राहिले. भरून घेतोय. हो घेतला. तुम्हाला पण घेतला व्हिडिओ. तुम्ही आता तुम्हाला दिसेल ते. चांगला घेतला. चांगला घेतला. मस्तपैकी आपण वाम घेतली आहे. आता ॲक्च्युली याचं वजन करायचं किती किलो वाम आले. आता भरपूर ठिकाणी वजनावर पण देतात पण आपण डायरेक्ट बंदरावर घेतल्यामुळे आपलं स्वस्त बसली आहे. तर ही एवढी मोठी 2 पिशवे भरून झाली ते वाम. तर मी आता आपण वजन करूया. आता आपण वजन करूयात ठेवून किती भरत आहेत. ही जवळपास 2 किलो 300 ग्रॅम भरली आहे. म्हणजे खूप चांगला भाव मिळाला आपल्याला. बघितला तर 2 किलोपेक्षा जास्त आहे आपली वाम. तर हे होतं रेवदंडाचं मार्केट. खूप छान आहे. तुम्ही थोडंसं लवकर आला तर तुम्हाला अजून जास्त चांगलं बघायला भेटेल. लवकर या.
खूप चांगलं भरतं रेवदंडाचं मार्केट. मासे भरपूर प्रमाणात यायला सुरुवात झाली आहे. आता दिवाळी आहे, तर दिवाळीनंतर तर फुल राडा असणार आहे. अजून दिवाळीमुळे पब्लिक थोडी अजून कमी आहे, पण तुम्ही दिवाळीनंतर या वाटल्यास. पण खूप भारी असणार आहे मार्केट आणि ते भाव वगैरे व्यवस्थित करतात, कमी पण करून देतात, त्यामुळे काही टेन्शन नाही. तरी या बर्फ वगैरे मिळतो. तुम्हाला ट्रान्सपोर्ट करून जर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जर न्यायचं असेल तर ट्रान्सपोर्ट करून पण चांगला मिळतो माल इथे. तर चला, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.